पूर्वीच्या कालखंडामध्ये काही रस्त्याची पिंपळाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चाकणमध्ये शनिवारी 18 एप्रिल 2026 रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी विकास कामे आपल्या माध्यमातून मंजूर होत असल्याचे सांगत विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्यावर टीका केली आहे। माजी आमदार मोहिते व अन्य पदाधिकारी काय म्हणाले जाणून घेऊया। पूर्वीच्या कालखंडामध्ये काही रस्त्याची पिंपळाची मंजूर केली होती। यामध्ये आंबेठाण ते कोरेगाव ते किवळे आणि किवळे ते कडूस हा रस्ता पूर्वी डांबरीकरणानं मंजूर होता, परंतु त्या रस्त्यावरची प्रचंड वाहतूक आणि साधारणतः बागायत क्षेत्र त्यामुळं त्या ठिकाणी डांबरीकरणाचा रस्ता टिकणार नाही आणि म्हणून ते काम थांबवून त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला। अशाच पद्धतीने करंजविरे ते धामणे फाटा या रस्त्यावर सुद्धा तशाच प्रकारचा निर्णय घेतला आणि त्या रस्त्याचं सुद्धा कॉन्क्रिटीकरण करायचं। त्यानंतर धामणे फाट्यापासून तर शिरोलीपर्यंत सगळा रस्ता त्याला सुद्धा मंजुरी द्यायचं काम केलं। त्याचबरोबर आळंदी ते चाकण या रस्त्याला मंजुरी दिली। त्याचबरोबर विजयवाई मेदन कोराडी मार्गे काळाचीवाडी या रस्त्याला मंजुरी दिली। दिहो फाटा ते दिहो या रस्त्याला मंजुरी दिली। असे अनेक रस्ते त्या ठिकाणी मंजूर केले। आता PMRD याचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि पालकमंत्र्यांनी सांगितल्यानंतर हे सगळे रस्ते त्यांनी मंजूर केले। आज हे सांगतात की हे सगळे रस्ते मी मंजूर केले, पण याचा आणि त्यांचा काडीचा संबंध आहे। आदिवासी विभागाच्याकडे जे पैसे शिल्लक राहिले त्याची काही कामं मंजूर झाली, त्यातली काही जिल्हा परिषदेकडे, काही PWDकडे, काही पंचायत आज हे सांगतात की मी मंजूर केली। ज्या कामाचा त्यांचा काडीचाही संबंध नाही त्या कामाच्या संदर्भात जाहिरात केली जाते। छोट्या गोष्टी असतात ज्या आंबेडच्या कालखंडामध्ये जी कामं मंजूर झाली तिथे कॉन्ट्रॅक्टरला आडवाडवी केली जाते। माझ्या हस्ते भूमिपूजन करायचं, मला विचारल्याशिवाय काम करायचं नाही, अशा प्रकारची दांडगी त्या ठिकाणी केली जाते। अधिकाऱ्यांच्या प्रचंड अशा प्रकारचं प्रेशर आणलं जातं आणि त्यामुळं आज तालुक्याचे अधिकारी अत्यंत अस्वस्थ आहेत। काही अधिकारी आता बदली करून जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहे। दिवसभर त्या रेस्ट हाऊसला थांबायचं, शेजारी PWDचं ऑफिस आहे, त्या PWDच्या ऑफिसमधला एवढा प्रकारचा त्रास त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या होतो आणि त्यांच्या कुटुंबामध्ये 6-7 जण हे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ते अशा प्रकारची दादागिरी करतात की त्या अधिकाऱ्यांना नाकी न मानली। दुसरी गोष्ट आपण पाहिलं असेल की कुठलाही आमदार असेल, आता माझ्या नावावर जेवढे गाड्या आहेत 1 किंवा 2 गाड्या आहेत, त्या आमच्या 2 गाड्याला स्टिकर असायचा किंवा त्या आमदारची ओळख पटली पाहिजे। आज तुम्ही जर बारकाईने बघितलं तर कमीत कमी 10 ते 15 काही कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्यांना सुद्धा ते स्टिकर आहेत, त्यामुळे ते त्यांचे नातेवाईक आहेत आणि आमदार म्हणून त्या सगळीकडे मिरवतात। त्यामुळे तालुक्याला किती आमदार आहेत हेच आम्हाला अजून कळत नाही। आज त्यांची मुलं ज्या पद्धतीने ऑफिसमध्ये जातात, जे अधिकाऱ्यांच्या दादागिरी करतात, ज्या पद्धतीने चाललं आहे किंवा MIDCमध्ये ते फिरतात, त्या सगळ्या MIDCमध्ये फिरले त्यांनी सांगावं एकदा की दिलीप मोहितेची किती ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आहे। साधारणतः सारखं सांगायचे याची दादागिरी आहे, यांची कॉन्ट्रॅक्ट आहेत, माझी किती ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आहे ते त्यांनी एकदा सांगावी। ते हे किती कारखान्यामध्ये गेले, किती लोकांना फोन केले, मला तुमच्याकडे चहा लावायचं आहे, मला तुमच्याबरोबर बसायचं आहे, मग माझ्या मुलाला स्क्रॅचचं कॉन्ट्रॅक्ट द्या, माझ्या मुलाला अमक्याचं द्या, सांगण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला। रामकृष्ण हरी म्हणायचं आणि कुठं लग्न समारंभ असेल, कुठला एखादा कार्यक्रम असेल तर साधारणतः लोक हा विचार करतात की दिलीप मोहितेंनी 6 निवडणुका लढवल्या, 3 वेळा आमदार झाले, ज्येष्ठता आहे। आज हे काल 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी आमदार झाले आणि आज या ठिकाणी प्रोटोकॉल आहे की नाही। बऱ्याच ठिकाणी आता लोकांना जाणीव झाली की जर माझं नाव शेवटी घेतलं तर हे बोलायला सुद्धा उठत नाही, लोकांना शिवीगाळ्या करतात, काय तुम्हाला प्रोटोकॉल आहे की नाही, मी बोलणार नाही, अशा प्रकारचं। म्हणजे तुम्ही जर रामकृष्ण हरी म्हणत असाल, तुम्ही वारकरी संप्रदायाची सांगत असाल तर वारकरी संप्रदायाची एक शिकवण आहे की यारे लहान थोरं असं म्हणत ते एकमेकाच्या पाया पडतात। मग तुमची ही शिकवण आहे का? तुम्ही आज ज्या प्रोटोकॉलची भाषा करताय, तुम्ही स्वतःला इतकं मोठं काही समजून घेतात की कल्पनेच्या पलीकडे। शेवटी समाज आहे, समाजच आपल्याला मोठा करतो, समाज आहे आपल्याला छोटा करतो। त्यामुळे समाजामध्ये वावरत असताना आपण
स्वतःला किती महत्त्व द्यायचं, किती मोठं समजायचं हे एकदा ठरवलं पाहिजे. मला काहीच वाटत नाही. मला पुढं उठवलं तर मी अगोदरही बोलतो, नंतरही बोलतो. त्याच्यामध्ये काय आम्ही लोकांच्या खाजगी कार्यक्रमाला गेलो असतो, तो काही सरकारी कार्यक्रम नसतो. सरकारी कार्यक्रमात प्रोटोकॉल असतो, खाजगी कार्यक्रमात कुठं प्रोटोकॉल नसतो. आता त्याला सांगायचं कोणी, यांना त्या गोष्टीसुद्धा साध्या कळत नाही. आणि म्हणून आज आम्ही मुद्दाम पत्रकार परिषद आपल्यासमोर घेतली. जे सहकारी आहेत, शरद मोठे पाटील असतील किंवा गणेश, त्यांनासुद्धा तेच सांगतात की मला आम्ही तिथं विरोधात आहोत, तुम्ही आम्हाला मदत करा. चंद्रकांताच्या बैठकीला सुद्धा आपण सगळ्यांनी त्यांना पाहिलेले. नेमकं ते आता कुणाकुणाला गंडवतं माहीत नाही. त्यांच्या पक्षाला गंडवतात, लोकाला गंडवतात, इकडे राष्ट्रवादीला गंडवतात, तिकडे भाजपला गंडवतात, ते सगळ्यांना घेऊन फिरतात. मुख्यमंत्र्याला भेटायचं ते पुन्हा एका भाजपच्या आमदाराच्या माध्यमातून भेटले. नंतर आमच्या राष्ट्रवादीच्या एका आमदाराला म्हणले की मला सुनीत्रावदींची गाडी घालून द्या. असे सगळे प्रयत्न ते त्या ठिकाणी करत आहेत. तुमचा पण भाजपशी काहीतरी संपर्क होता? हे माझा आमचे जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत संजय जगताप म्हणून, यांची पूर्वी सिल्वर ज्युबली म्हणून एजन्सी होती, ती त्यांनी बंद केली आणि नवीन निसानची एजन्सी त्यांनी घेतली. त्या दिवशी आमची मंगळवारी मीटिंग होती सदा, आणि त्या मीटिंगमध्ये त्याचा कार्यक्रम 7 वाजता होता. मी त्याला म्हटलं मला लवकर जायचं, मी तो 4-4:30ला भेटायला येतो. दरम्यान तो कार्यक्रम त्यांचा रवींद्र चव्हाणांच्या हस्ते होता. पण रवींद्र चव्हाणांना सुद्धा मुंबईत जायचं होतं, त्यामुळे ते म्हणले की बाबा मला संध्याकाळी 7 वाजता येणार नाही. ते 4-4:30 झाले. नेमके ते अगोदर आले आणि मी नंतर गेलो. आता जर तिथे एकत्र गाठ पडली, ते आमच्या महायुतीचेच मंत्री होते ना, आमचा त्यांचा पूर्वीचा संपर्क आहे. आणि मग महायुती म्हणून भेटल्यानंतर असं वेगळं काही दाराला चर्चा वगैरे नाही. ते 5 मिनिटं सुद्धा थांबले नाही, ते बिचारे निघून गेले. आणि मी थोडा वेळ थांबला, कारण आमचं सहकार्य माझा नातेवाईक येतो. मी चहा घेतला आणि मग तिथं निघून गेलो. कोणीतरी खोडसळपणाने ती बातमी गेली की बाबा दाराला चर्चा, काय असं करायचं गरज नाही. कारण माझा पक्ष, माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत, मला काही दुसऱ्या पक्षात जायची गरज नाही. म्हणून त्याच्यानंतर मी बाईटसुद्धा दिली, मला दुसऱ्या पक्षाला गरज नाही. कारण आता मी जवळ 30 वर्ष आणि माझ्यासारख्याला 5 वेळा पक्षाला संधी दिल्यानंतर आता मला दुसऱ्या पक्षात जायची गरज नाही. आणि राजकारणातला जर आमचा उत्तरार्ध आहे, तर आता दुसऱ्या पक्षात जाऊन मी काय करणार आहे? मी त्याच्यापेक्षा घरी राहणं पसंत करेल ना. त्यामुळे मला त्यांच्याबरोबर जाण्याची काही गरज नाही. मी माझ्या पक्षाकरता काम करेन आणि ते करतोय मी. आता ती माहिती दिली, माहिती लपवली. आपल्याला माहिती आहे की मध्य प्रदेशामध्ये खोटी माहिती लपवल्याबद्दल त्या ठिकाणी काँग्रेसच्या आमदाराचं पद गेलं आणि ॲफिडेविटमध्ये खोटी माहिती दिली. याचं कारण देऊन हायकोर्टानं त्यांना बाद केलं, त्यांचं सदस्यत्व घालवलं आणि नवीन दुसरा जो माणूस होता सेकंडला, त्याला त्या ठिकाणी आमदार म्हणून घोषित केलं. अशाच प्रकारची याचिका औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी थोरात साहेबांनी टाकलेली. ती ॲफिडेविटमधली चूक म्हणजे ती निवडणूक आयोगाने सांगितलेली की तुम्ही सत्यप्रतिज्ञेच्या वेळेला एखादी गोष्ट लिहून देता, त्यावेळेला त्याच्यामध्ये माफी नाही. त्यामुळे तशाच धर्तीवर यांनी स्वतःच्या बायकोचे नावाने एक फर्म काढली. त्याचा 3 वर्षाचा एका वेळेला त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरला आणि त्याच्यावर राजगुरू सहकारी बँकेमधून कर्ज घेतलं. ते कर्ज फेडलंच नाही. ते कर्ज शेवटी बँकेनं वन टाईम सेटलमेंटमध्ये त्यांना सवलत दिली. काही पैसे त्यांनी भरले, तीसुद्धा ते मोडले. आणि आत्ता परवा 31 मार्चला राहिलेले 25 लाख रुपये ते कॅशमध्ये त्या ठिकाणी भरले. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आम्ही आता पुढं दुसरी याचिका दाखल करून इन्कम टॅक्सच्या संदर्भामध्ये की एवढी मोठी कॅश, निवडणुकीच्या अगोदर 50 लाख रुपये, आत्ता 25 लाख रुपये, बँक घेते कशी आणि हे एवढी रक्कम भरतात कशी? आणि त्यांनी स्वतःच्या बायकोचं उत्पन्न दाखवलं तर तिला 0 उत्पन्न आहे. मग आज त्यांनी जरी 1,60,00,000 1,1,00,000 कोटी रुपये कर्ज घेतलं, ही कॅश त्यांची आली कुठनं? मग कुणाच्या अकाउंटवरून आली, ही भरली कशी? या सगळ्यांची चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही जाणार. आता आम्ही जी काही कागदपत्र सादर केली आणि कोर्टाच्या समोर आत्ता पुढच्या 28 तारखेला त्याची छाननी होणार आहे. आम्ही दिलेली कागदपत्र सत्य आहे, ती इन्कम टॅक्सची ती खोटी असू शकत नाही. ती सत्य सगळी कागद कोर्टाच्या समोर मांडलेली आहे. त्यांचे पहिले वकील जे होते सोहेल शाह म्हणून अतिशय नामांकित वकील होते, त्यांनी बघितलं की या केसमध्ये मेरिट नाही, त्यांनी केस सोडून दिली. पण नवीन कोणतरी प्रमोद पाटील म्हणून 3रा का 4था वकील त्यांचा त्या केसमध्ये झालेला आहे.
सगळ्या वकिलांना माहिती की या केसमध्ये मेरिट नाही आणि साधारणतः महिना 2 महिन्याच्या कालखंडामध्ये निकाल तर 100% लागेल आणि तो आमच्या बाजूने लागेल. जो न्याय मध्य प्रदेशातल्या आमदाराला मिळाला तोच मला मिळाला पाहिजे. कारण कायद्यामध्ये तशाच प्रकारची तरतूद आहे, निवडणूक आहे अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. आणि परत एकदा खेड तालुक्याची जर विकासाला खेळ बसली ती खेळ काढण्याचं काम हायकोर्टाच्या माध्यमातून होईल आणि परत या तालुक्याची सेवा करण्याची संधी निश्चितपणानं मला मिळेल. ही सुद्धा अपडेट आपल्या सर्वांना द्यायची होती. कारण आपण पाहिलं की खताळ गौतम थोरात यांच्या एवढ्या बातम्या सगळ्या प्रसारमाध्यमामध्ये आल्या. मी जो वर्ष 1.5 वर्षापूर्वी केस दाखल केल्यानंतर सुद्धा मी याच्यामध्ये कधीही बोललो नाही की कुठपर्यंत आली कशी झाली. पण ज्यावेळेला जवळजवळ राज्यामधनं 81 ह्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये पिटिशन त्यापैकी औरंगाबाद हायकोर्टात एक आदरणीय थोरात साहेबांचं आणि दुसरं माझं ही 2च पिटिशन आतापर्यंत चालली. साधारणतः महिना 2 महिन्याच्या कालखंडामध्ये त्याचा निकाल लागेल आणि परत एकदा तालुक्याची सेवा करण्याची संधी आम्हाला निश्चितपणाने मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. केवळ माहिती करता आपल्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बऱ्याच वेळा ते 2-2 महिने सांगतात हे फायनल असेल का? ते आता विषय असा आहे त्यांनी आत्तापर्यंत जो 3-4 वकील बदलले आणि नवीन आलेला वकील कोर्टाच्या समोर सांगतो की बाबा मी आजच आलेलो आहे, वेळ मागून घेतो, मी तारीख पे तारीख चाललेली आहे. शेवटी कोर्ट हा विचार करते की बाबा त्याला संधी दिली पाहिजे. मग अशा तारखा त्या निमित्तानं मिळाल्या आहेत. दरवेळेस ते साधारणतः बचावाचा जो पवित्र आहे त्याच्यामध्ये ते तारखा लांबवण्याचं काम या निमित्तानं करतात. पण आता मात्र कोर्टाने फसवलेलं आहे. आता काही परत तारीख देणार नाही. साधारणतः ह्या तारखेला बऱ्याच गोष्टी संपतील आणि पुढच्या तारखेला आर्ग्युमेंट होऊन कदाचित त्याचा निकाल सुद्धा लागू शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि शेवटी असं आहे की त्यांच्या वकिलाचं ते कौशल्य आहे तारीख वाढवण्याचं आणि आमची म्हणणं त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. पण कोर्टाचं काही कोणी मालक नाही. पण कोर्ट डिग्रीला तो निर्णय आम्हाला नक्की मान्य राहील. कोर्ट हा निर्णय जो देशाच्या निवडणूक आयोगाचा त्या अटी आणि शर्ती त्याच्यामध्येच येईल अशी अपेक्षा आम्ही करतो. तसा निर्णय घेतला तो नक्की आमच्या सरकारला लागेल एवढंच या निमित्तानं आपल्याला अपडेट करतो. आतापर्यंत किती सुंदर साहेबांना विनंती आहे तालुक्याचा प्रोटोकॉल पाहण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी अडीअडचणी त्या पाहाव्या आणि ज्या कामाचं श्रेय आपलं नाही आहे. मगाशी भाऊंनी तो विषय मांडला होता, समीर भाऊंनी मांडला. स्मार्ट स्कूल योजना ही खरं तर स्वर्गवासी आदरणीय अजितदादांचा एक व्हिजन म्हणून दादांनी त्या ठिकाणी चालू केली. त्या शाळेनं जाऊन पाट्या लावण्याचं काम विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी केलं. ज्यावेळेस आमची सर्व जणांची निवड त्या ठिकाणी झाली त्यानंतर सीओनी निर्णय घेतला आणि त्या सर्व पाट्या त्या ठिकाणी काढायला लावल्या. चुकीच्या कामाच्या पाट्या लावू नये आणि चुकीच्या गोष्टींचं श्रेय घेऊ नये एवढीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची विनंती आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जरी आपण वाड्याकडे पाहिलं तरी त्या ठिकाणी पाण्याची अडचण आहे आपण समजू शकतो. परंतु माझा मतदारसंघ सुजलम सुफलम आहे. ग्रामपंचायतचा टॅक्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गव्हर्नमेंटला भेटतो. माझ्या मतदारसंघामध्ये 80% भागाला आजही मागच्या 2 वर्षापासून पाण्याचा इतका तुटवडा आहे. आमदारांनी ह्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे. छोट्या छोट्या हवालदारांना समोर उभं करून व्हिडिओ काढणे इतकं मला वाटते त्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा ज्या दिवशी MGPची आणि जलजीवनची मीटिंग लागली त्या मीटिंगमध्ये कुठल्याही पद्धतीचे ठोस पावलं उचलली गेले नाही. कुठलेही मुद्दे त्यांच्याकडे नव्हते. हे सर्व मुद्दे काढून त्यावरती काम करणं गरजेचं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. आणि छोट्या छोट्या समित्यांसाठी भांडण्यापेक्षा त्या कार्यकर्त्यांना जर कामाच्या माध्यमातून जर बळ दिलं आणि खरं तर ते बळ खेड तालुक्यामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील देऊ शकतात. हे तुम्ही मागच्या 2-3 दिवसापूर्वी पाहिलं. अण्णांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघामध्ये असेल, समीरदाच्या मतदारसंघामध्ये असेल, भाऊंच्या मतदारसंघामध्ये असेल, मोठ्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी निधी आला. आम्ही सर्वजण विकासाच्या माध्यमातून निश्चित त्या तालुक्याला दाखवून देऊ की कामाचा माणूस आमदार दिलीप मोहिते पाटीलच आहे. एवढंच माझ्यासारख्या कार्यकर्ते त्या ठिकाणी. तर जे काही सभापती पदाच्या निवडी जिल्हा परिषदमध्ये झाल्या त्यांच्या कमिट्या तयार करत असताना ज्यावेळेस सभागृहामध्ये संघर्ष करण्याची वेळ समीरदादा माझ्यावरती आणि मोठी ताईवरती त्यावेळेस आली. खरं तर याचं मेन कारण असं होतं की तालुक्याच्या आमदारांनी त्या ठिकाणी येऊन बसायचं आणि त्यांनी कुणाला कोणत्या कमिटीमध्ये घ्यायचं यावरती प्रेशर टाकण्याची वेळ आमदारांवरती त्या ठिकाणी आली होती. त्यावेळेस खरं तर उभाटाचे जे काही जिल्हा परिषद सदस्य होते त्यांना आम्ही सर्वजण सांगत होतो की तुम्ही निर्णय घेण्यासाठी स्वतः कॅपेबल आहात, स्वतःने त्या ठिकाणी निर्णय घ्या.
परंतु आतमध्ये आमच्या अध्यक्षांना चिठ्ठी द्यायची, पुन्हा बाहेर जायचं, पुन्हा विचारायचं आणि ज्यावेळेस मतदानाची वेळ आली त्यावेळेस त्यांनी जाऊन स्वतःचे सर्वांचे फॉर्म त्या ठिकाणी मागे घेतले आणि जेवढे जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि अध्यक्षांच्या माध्यमातून आणि अण्णांच्या माध्यमातून त्यांना देण्याची वेळ आली तेवढ्याच जागा त्यांना त्या ठिकाणी भेटल्या. परंतु त्याही देत असताना आम्ही सर्वांनी जो काही पहिला प्रस्ताव मांडला होता, आमच्या सर्वांच्या सहकुशीने जेवढ्या जागा दिल्या होत्या तेवढ्याच जागा त्यांना त्या ठिकाणी भेटल्या. परंतु जिल्हा परिषदमध्ये वेगळं काहीतरी दाखवायचं, तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी वेगळं काहीतरी सांगायचं. ज्यावेळेस अध्यक्षपदाचा फॉर्म मारला त्यावेळेसही अशीच घटना घडली. म्हणून समीर दादा ताईंच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध केला आणि त्या विरोधाला खरं तर आमदारांनी बाहेरून येऊन तुमच्या सदस्यांना काहीतरी सांगायचं आणि ते मांडायचं ही खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. MGP आणि जलजीवनच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामधली मिटिंग लावली आणि ऐन वेळी त्या ठिकाणी तालुक्याचे आमदार येऊन बसले. तालुक्याच्या आमदारांनी एखाद्या आढाव्याला किती वेळ बसावं, 4.5 तास त्या ठिकाणी आमदार बसले. कुठलाही ठोस निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही. आम्ही 2 दिवसापूर्वी अण्णांच्या माध्यमातून आम्ही मुंबई या ठिकाणी गुलाबराव पाटील यांना जाऊन भेटलो. 18 गावची एक योजना आपल्याकडे चालू आहे, त्याच्यामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्या अदृश्य शक्ती हे असंच लोकांना फसवायचं काम आतापर्यंत केले आणि ते आमदार झाले. तर तुम्ही मला सांगा, एखाद्या दैवी शक्ती म्हणून आता बोवाबाजी करणारे बरीच माणसं आपण पाहिली की लोकांना फसवायचं, सांगायचं माझ्याकडे दैवी शक्ती आहे. ज्याच्याकडे दैवी शक्ती आहे त्याला आपण बाबा म्हणतो. अजून काय अशोक खरात बाबा. आणि ज्याच्याकडे अदृश्य शक्ती आहे, मला एक जण म्हणलं ज्याच्याकडे अदृश्य शक्ती त्याला काय म्हणतात, म्हणजे त्याला बाबाजी म्हणतात. आणि मग असं काहीतरी लोकांना खोटं हे करून या तालुक्याला बाबाजी सारखा आमदार भेटलेला आहे. आणि म्हणून मला जनतेला विनंती आहे, लोकांनी विधानसभेमध्ये चुका केल्यात आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चुका करण्याचं काम केलं. आदरणीय आपले सर्वांचे नेते अजितदादांचं निधन झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे होतं की 6 वर्ष या तालुक्याच्या आमदारांनी काय केलं. नुसतं रामकृष्ण हरी म्हणायचं आणि प्रोटोकॉल लोकांनी खाजगी कार्यक्रमावर प्रोटोकॉल पाळलं नाही म्हणून त्यांना शिव्यागाळी करायची, दमदाटी करायची. म्हणजे असा आमदार ज्या तालुक्याला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली तुकारायांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा आहे, विचाराचा वसा आणि वारसा आहे. आणि त्या तालुक्याचा आमदार ज्यावेळेस रामकृष्ण हरी म्हणतो आणि तालुक्याच्या लोकांना बुलवायचं याचं त्याचं काम करतो, त्यांनी सुरुवातीला आपल्या वारकरी संप्रदायाचे आचारसंहिता शिकवण्याचं स्वतः काम करावं. मध्यंतरी शरदरावजी मोठे पाटील आता 1 महिन्यापूर्वी शिवसेनेच्या आमच्या कार्यालयामध्ये बैठक झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य. आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या पक्षाचे जिल्हा प्रमुख दुसऱ्या पक्षात गेले आणि मग त्यांच्यामुळं अमकं झालं तमकं झालं आणि मग आता ते गेल्यामुळं आपला पक्ष स्वच्छ झाला आहे. आता पहिल्यांदा ते शिवसैनिकच झाले नाही आतापर्यंत. आणि ज्या कार्यालयामध्ये ते बसले होते गणेश, ते कार्यालय अमोलदादा पवार आणि मी बांधलेलं आहे. यांनी त्याच्यामध्ये कधी 1 रुपया सुद्धा दिला नाही. त्यांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे, वर जे छत आहे आपण त्या छताखाली बसलोय, ती समोर बसलेल्यांनी कुणी त्यासाठी 1 रुपया तरी दिलाय का? म्हणजे काम दुसऱ्याचं, नाव नवऱ्याचं आणि पोर सोयऱ्याचं, अशी परिस्थिती तालुक्याच्या आमदारांचे. कामं करणारे आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील आजही आपल्या तालुक्याच्या विकासासाठी, आता तुम्ही सगळं पाहिलं असेल की तालुक्यामध्ये कशा पद्धतीने निधी आला. मी लहानचं उदाहरण सांगतो. चक्रेश्वर मंदिर, चाकणचं चक्रेश्वर मंदिरातला तो जो रस्ता आहे चक्रेश्वर मंदिरामध्ये जाण्याचा, चाकण आणि चाकणचे 12 वाड्या, तिथं ते स्मशानभूमी आहे. चक्रेश्वर मंदिर जे पुरातत्व मंदिर आहे, तिथं सगळे दर्शनाला येतात. तिथं रस्त्याचा फार मोठा प्रश्न होता. आता अण्णांच्या नेतृत्वाखाली तो प्रश्न सुटलेला आहे. आता तुम्ही जर आता गेलं तर पत्रकार तिथं सगळे आपल्याकडं कामं चालत, मोठी कामं चाललेली आहेत. त्या मागासवर्गीय लोकांची विश्वास संपादन करण्याचं काम अण्णांनी केलं. त्या लोकांनी सुद्धा त्यांचे शब्द, म्हणजे माझे आमदार लोकांनी यांना केलं
पण सगळे लोक किंवा सगळ्या समाजातले लोक अण्णांचं नेतृत्व मानतात आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सर्व जनतेला मी विनंती करणार खेड तालुक्यात आपण जर बघितलं तर जिल्हा वार्षिक योजनेचा जो आराखडा आहे, पालकमंत्री अजितदादा पवार असताना खरं तर आपल्या तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं ते अपयश आहे की किंबहुना आपणही ती आकडेवारी पाहिली असेल. जिल्हा वार्षिक योजना आराखड्यामध्ये 3054 नावाचं हेडे ग्रामीण मार्ग रस्त्याचं, तर खेड तालुक्याला आलेले पैसे 0. 5054 नावाचं हेड आहे ज्याच्यामध्ये इतर जिल्हा मार्गाची कामं होतात, खेड तालुक्याला आलेले पैसे आहेत 0. जनसुविधात पैसे नव्हते, नागरी सुविधात पैसे नव्हते, महावितरणच्या कामालाही पैसे नव्हते. दिलीप अण्णांनी दुर्दैवानं अजितदादांचं निधन झाल्यानंतर, जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर वहिनींच्याही लक्षात आणून दिलं की खेड तालुक्यामध्ये या वेगवेगळ्या लेखाशीर्षमध्ये निधी आलेला नाही आणि त्यामुळं आमचा तालुका विकासाच्या प्रक्रियेत मागे राहतो आहे, आम्हाला या कामाला निधी हवा आहे. आणि वहिनींनी अण्णांनी सांगितल्यानंतर खेडसह इतर 3-4 तालुक्याचं नियोजन करायला लावलं आणि एकट्या जनसुविधामध्ये अण्णांच्या पत्राच्या माध्यमातून 16 कोटी रुपये त्या ठिकाणी जनसुविधेच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला मिळाले. आणि ते मग आमचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत 3, पंचायत समिती सदस्य आहेत 7, या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये अण्णांनी सगळ्या कार्यकर्त्यांना बसवलं की गरज कुठं आहे, खरंच काम कुठं करायचं त्याच्या याद्या करायला लावल्या आणि त्याप्रमाणे हा पैसा त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात आला, प्रशासकीय मान्यता देखील झाल्या. आता त्याचे ई-निविदा होते. दुसरी गोष्ट अशी की सुनेत्रा वहिनी या खासदार आहेत आणि मग बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असेल की फार काही खासदारांचे इतर कोणाचे पैसे येत नव्हते, पण अण्णांनी वहिनीनं विनंती केली की जी कामं जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात बसत नाही, मग इमारतीला आम्हाला पैसे पाहिजेत आणि म्हणून 1.5 कोटी रुपये वहिनींनी त्यांच्या स्वतःच्या खासदार निधीतून देखील आपल्या खेड तालुक्याला दिलेले आहेत. महावितरण असेल, फॉरेस्ट असेल, या सगळ्या विभागामध्ये खेड तालुक्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी एक यशस्वी प्रयत्न दिलीप अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. पण दुर्दैव असं आहे की छोट्या छोट्या सोशल मीडियातून चुकीच्या जाहिराती प्रसिद्ध करून बऱ्याच वेळा तालुक्यातल्या जनतेला असं सांगितलं जातं की खूप कामं चालू आहे, आमदार म्हणून मी खूप कामं आणतो आहे. एक पोस्ट त्यांची आता आहे हेल्पलाईनची, बघा तुम्ही वाचली असेल तर त्याच्यात त्याने वर्डिंग वापरलेलं आहे की मी आपल्या सहकार्यानं विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहे. म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे. त्याची किती कोटीची आकडेवारी तुम्ही पाहिली का, किती पोस्ट पाहिली का, यादी पाहिली का? बजेटमध्ये अण्णांनी सांगितलं तसं PWच्या रस्त्याला 1 रुपया नाही, पुलांच्या कामाला 1 रुपया नाही. एका वेळेला अण्णा कोट्यवधी रुपये पुलांना आणत होते. सर्वाधिक पुलांची कामं अण्णांनी केलेली आहे. बजेटमध्ये रस्ते एका वेळेला कोट्यवधी रुपये आपल्याला मिळायचे. म्हणजे आपण बघितलं असेल शिरदळ 1 कडूस 200 कोटीपेक्षा अधिक मोठा रस्ता एका दणक्यात अण्णांनी आणला होता. आज असं कोणतंही मोठं काम तालुक्यात शासनाच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी आलेलं नाही. बजेटमधून कामं आणायची जबाबदारी ही तालुक्याच्या आमदारांची असते आणि ते काय करतात, जिल्हा परिषदेमध्ये काही मंजूर झालं, पाणंद रस्ते झाले, महावितरणची कामं डिपार्टमेंटली गेली झाली की मग ते त्याच्यामध्ये यादी घेतात, आपलं पत्र बॅगेट दाखवतात आणि इकडे पोस्ट छापतात. आता ठक्कर बाप्पाचं तसंच केलेलं आहे, MSBचं तसंच केलेलं आहे. एक साधं उदाहरण तुम्हाला दाखवतो याच्यामधलं. त्याने जे एक पोस्ट केली आहे की त्याच्यामध्ये हे दाखवलं आहे 78,92,000ची एक पोस्ट त्यांनी केली महावितरणची आपल्या ग्रामीण भागातली. त्यांच्या पत्राची तारीख आहे ही 11/3/2026 आणि याची मंजुरी प्रशासकीय मान्यता आहे 27/2/2026. तुम्ही प्रशासकीय आदेश या पोस्टवरती ठळक दाखवत नाहीत ते, तर तुम्ही एकदा चेक करून त्यांना विचारा प्रशासकीय मान्यतेचे आदेश कधीचे आहेत, तुमचं पत्र कधीचं आहे. मग त्यांच्या एवढं पण लक्षात येत नाही किंवा आपण प्रशासकीय मान्यतेनंतर पत्र देतो आहे, त्या पत्रावर कुठं पोच नाही, पालकमंत्र्यांचा रिमार्क्स नाही. तुम्ही अण्णांची सगळी पत्र बघितली तर त्या पत्रावरती PM-RDला अण्णांनी जे डांबरीकरणाची कामं कॉन्क्रीट करायला लावली त्याच्यात अजितदादांचा रिमार्क्स आहे, अधिकाऱ्यांनी दिलेली पोच आहे, त्या पत्रामध्ये त्याचे उल्लेख असतात. उगीच खेड तालुक्यातल्या लोकांना एका बाजूला हजारो कोटीची कामं चालू दाखवायचं, दुसऱ्या बाजूला काही लाखांच्या कामाच्या चुकीच्या पोस्ट करायच्या. हे एका जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे, एका पंचायत सदस्याचं काम आहे. तुम्ही आमदार म्हणून तालुक्यात मोठी काम करायला पाहिजे, तुम्ही बजेटमधून कोट्यवधी रुपये आणायला पाहिजे, ते तुम्ही करत नाही. आज तुम्ही बघा MDR 16 तुमच्या पायीच्या हेदरूज फाट्यापासून तर सातकर्डीपर्यंत काय अवस्था आहे, साईड पट्टी पण नाही, गाडी पण चालवत नाही. तुमच्यातले अनेक पत्रकार त्या भागात जातात. मग याचा जाब पुढे विचारायचं त्यांना, मग ही जबाबदारी ते घेत नाही आणि बारीक पाण्याचा रस्ता मंजूर झालं, महावितरणचं काम झालं की लगेच पोस्ट करतात. जबाबदारी आमदार म्हणून तुमची आहे ना. आज मोठे रस्ते इतकी वाईट अवस्था आहे PWकडं आणि तुम्ही लहान लहान कामामध्ये त्या ठिकाणी पोस्ट करता, हस्तक्षेप करता. ही याच्यामध्ये कुठेतरी खेड तालुका मागे येतो आहे
जाणकारांनी हे समजून घेतलं पाहिजे की जिल्हा पातळीची कामं कोणती, जिल्हा परिषदची कोणती. उद्या पंचायत समितीने कामं मंजूर केली तर ते पण म्हणणार मीच केली आमदार म्हणून, असं होत नाही. तिथे पंचायत समितीचे सदस्य आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत. जिल्हा परिषदला आता सदस्य आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत. आम्ही सत्तेमध्ये आहोत. काल देखील आम्हाला तुम्ही पाहिलं असेल की अण्णांच्या सांगण्यामुळं किंवा आज राष्ट्रवादी काँग्रेसला इथं ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला त्या ठिकाणी स्थायी समिती मिळाली, आम्हाला बांधकाम समिती मिळाली आणि सुपे साहेबांना त्या ठिकाणी त्यांचा भाग आदिवासी भागात असल्यामुळं समाज कल्याणाचा निधी पाहिजे तर समाज कल्याण समिती मिळाली. 22 खेड तालुका पुणे जिल्ह्यामध्ये जे 21-22 आमदार आहेत त्यातला एकही आमदार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या केबिनला किंवा सभागृहात आला नाही माझ्या सदस्याला ही कमिटी द्या म्हणून. हे तिथे 4 तास येऊन बसले, 4 तास ते वाद घालत बसले, 4 तास निवडणूक यांनी लांबवली. यांचं संख्याबळ अतिशय तिथं कमी आहे आणि त्या संख्याबळात मतदानामध्ये ते निवडून येऊ शकत नाही कुठल्या कमिटीत चांगल्या. 4 तास त्यांनी गोंधळ घातला. मग पुण्यातल्या सगळ्या पत्रकारांना विचारा, सगळ्या पेपरला चौकटी आलेली आहे. एकमेव हे आमदार आहे की तिथे येऊन बसले आणि निवडणूक 4 तास लांबवली. महिला भगिनी मोठ्या संख्येत सभागृहात 10 वाजले मीटिंग संपायला. शेवटी काय नाही, सगळ्या ठिकाणी माघार घ्यायला लागली त्यांना कुठेही स्टँडिंग मिळाली नाही, जलव्यवस्थापन कमिटी मिळाली नाही. का नाही मिळाली त्यांचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण चुकीच्या पद्धतीने ताणतो आहे, अधिकाऱ्यांना प्रेशर आणतो आहे, चुकीच्या पद्धतीने बिल. आता आम्ही आरोप नाही करत, पण पाणंद रस्त्याचे पैसे महाराष्ट्राला खर्च व्हायचे होते, याने कामं सुरू होऊ दिली नाही. काल नारळ फोडले आमच्याकडे पाहिजे एका कामाचा, तुमच्याकडे आली असेल बातमी. त्याचं BDSला ऑफलाईन बिलं रेडी आहेत. आता काय आहे तर मार्चला मागे जाऊ नये म्हणून आम्ही त्याचा आरोप करत नाही, चौकशी करा म्हणत नाही. पण तुम्ही एका बाजूला चुकीचं काम करता, दुसरं एखादा सदस्य आंतरिक आरक्षण काय बोललं की त्याला टार्गेट करता. शेवटी तुम्ही पण लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना समजून घेतलं पाहिजे की आपलं काम मोठी कामं आणणं आहे, डेव्हलपमेंट तालुक्याची करणं आहे, चांगला आराखडा त्या ठिकाणी आणला पाहिजे. तुम्ही ते न करता लहान लहान सदस्यांच्या नादी लागता आणि अण्णांवरती व्यक्तिगत आरोप करायचे. व्यक्तिगत आरोप आता तुमचा पोलीस हवालदाराशी वाद घालणं तुमचं काम आहे का? तुम्ही वरिष्ठांना मिटिंग लावायला लावली पाहिजे, तुम्ही तिथं नियमानुसार दुरुस्त्या करायला पाहिजे आणि मग त्याचे व्हिडिओ करायचे आणि लोकांना दाखवायचे मी खूप काम करतोय. याच्यामुळे कुठेतरी खेड तालुका मागे येतो आहे, तालुक्याचं नुकसान होतं आहे. आम्ही व्यक्तिदेश म्हणून सांगत नाही, पण हे काहीतरी बोललं पाहिजे. बोललं नाही तर तुम्ही एकदम चुकीच्या दिशेला खेड तालुका न्याल आणि 5 वर्षांनी असं कळेल की 25 वर्ष खेड तालुका मागे आलेला आहे. आजचा 1.5 वर्षामध्ये आपला तालुका कितीतरी वर्ष मागे गेलेला आहे आणि तो मागे येऊ नये म्हणून आम्ही अण्णांच्या नेतृत्वाखाली, सुनीता वहिनीच्या नेतृत्वाखाली आता जिल्हा परिषदेतून DPCतून मोठ्या प्रमाणात पैसे आणतोय, भविष्यात पण आणणार आहे. राज्याकडे देखील अन्न पाठपुरावा करतायत, राज्यात देखील काही प्रोजेक्ट आम्ही आणणार आहे. कारण जर आम्ही देखील असंच बसलो तर तालुका खूप मागे जाईल. त्यामुळे अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. प्रत्येक कामाची प्रशासकीय मान्यता, त्याचं पत्र, आमची पत्र, हे सगळं रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे. आम्ही कोणत्याही बोगस कामाची कधी जाहिरात करत नाही. त्यांचं आमदारांनी इथलं काम आम्ही कधी छापलं नाही. त्यामुळं आमची त्यांना एक विनंती आहे, सल्ला आहे की तुम्ही लहान लहान कार्यकर्ते आरोप करण्यापेक्षा, अण्णांना टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही काय 15 महिन्यामध्ये केलेलं आहे. मी त्यांना झेडपीलाच आवाहन केलं होतं की तुमचा अहवाल छापा ना एकदा. तुम्ही वर्षभरामध्ये आमदार म्हणून काय केलं त्याचा अहवाल पुरवण्याशी छापला का त्यांनी? दिलीपांना दरवेळेला अहवाल छापायचे आणि लोकांच्या हातात द्यायची ही मी कामं केलेली आहे. कारण जो करतो त्याला काही भीती नाही ती दाखवायची. पण हे अहवाल छापू शकत नाही. लोकांच्या समोर फक्त अशा छोट्या छोट्या पोस्ट करायच्या आणि त्या पांगवायच्या आणि मीडियामध्ये द्यायच्या आणि त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. आणि म्हणून पत्रकार बंधूंच्या समोर आम्ही हेच ठेवतो आहे की दुर्दैवानं यांच्या विद्यमान आमदारांच्या नेतृत्वाखाली तालुका पाठीमागे येतो आहे, तालुक्याचं नुकसान होतं आहे. त्यांनी राज्याकडून पैसे आणावे, तिकडे संघर्ष करावा. ते दरवेळेला ते विधानसभेच्या क्लिप टाकतात. पण विधानसभेत तुम्ही मग मांडलं, उत्तर आलं का? निर्णय झाला का? फक्त विधानसभेत भाषण केलं, व्हिडिओ क्लिप फिरली. रिझल्ट काय? तुम्ही जेवढे आतापर्यंत क्लिप प्रसिद्ध केले त्याचा रिझल्ट दाखवा ना. नुसतं भाषण करून त्याची क्लिप तयार करणं ही सोपी गोष्ट आहे. त्याचा रिझल्ट यावा लागतो. अण्णांनी एक लक्षवेधी केली तर त्या ठिकाणी हुतात्मा राजगुरूच्या राष्ट्रीय स्मारकाला त्या ठिकाणी पैसे आले, आराखडा तयार झाला, कोट्यवधी रुपये आले. शेवटी या पद्धतीने तुम्ही रिझल्ट दाखवायला पाहिजे तालुक्याला की मी हे सभागृहात बोलल्यानंतर मला ह्या पद्धतीनं निर्णय झाला, शासन निर्णय निघाला, खेड तालुक्याला कोट्यवधी रुपये आले. काही नाही. आणि म्हणून आपल्या तालुक्याचं नुकसान विद्यमान आमदार करतायत. त्यांनी हे मान्य करायला पाहिजे ना. मी विरोधी पक्षात आहे, मला निधी मिळत नाही, मी फार काम करू शकत नाही. खाजगी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतात मी विरोधी पक्षात आहे, माझं काम नाही, मला पैसे मिळत नाहीत. आणि इकडे जाहिरातीमध्ये मात्र एकदम सगळ्या अधिकाऱ्यांची आकडेवारी घ्यायची, छापायची. आता फॉरेस्ट सारखा विषय आहे. फॉरेस्टमधल्या आत्तापर्यंत एवढी कामं झाली अण्णांनी किंवा आम्ही कुणी फॉरेस्टमधल्या कामाचं कधी भूमिपूजन केलेलं नाही. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली असेल, आम्ही काम करायला लावलं असेल. मग आता कुंडेश्वरला आम्ही त्या ठिकाणी दिगंबर रौंदळ आमचे त्या ठिकाणचे सुपुत्र असल्यामुळे आम्ही काही मदत त्यांची घेतो, काही अधिकारी आम्हाला मदत करतात. तर आम्ही त्याच्यामध्ये सर्वे उन्हातानाची केली. त्या ठिकाणी स्पॉट दाखवला धबधबा पुढे काय पुढे. आम्ही 6 कोटी रुपये कुंडेश्वरसाठी दिले. यांनी मंजूर आलं गेले की पोच छापली. मी फॉरेस्टला एवढे पैसे आणले.
आता त्याला ठिकाणच जर माहीत नसेल की ती धबधबा कुठे आहे, कुठं त्या ठिकाणी बाकडे बसवणार आहे, कुठं पॅगोडा आहे, पण पोस्ट मात्र करते. मग हे दुर्दैवाचं आहे. अशा पद्धतीनं करून रेकॉर्ड तयार होत असतं तुमचं. तुम्ही पोस्ट करता त्यावेळी जपून केली पाहिजे. आता आयरेला ठाकर समाजाची घरकुलं जळाली, म्हणजे घर नाही झोपड्याच होत्या, कुडाची घरं होती, जळाली. आम्ही त्याच्यामध्ये बॅक डेटेड जी घरकुलं त्या ठिकाणी रद्द झाली, म्हणजे लोक बांधकाम करत नव्हते, पैसे शिल्लक होते. मग आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली जिल्हा परिषदची की ही घरं शिल्लक ही कमी पैसे आम्ही मदत करतो, तुम्ही द्या. आणि तातडीने शबरीमध्ये ती घरकुलं आम्ही आयरेतल्या ठाकर समाजाची टाकली. याने लगेच 50 लोक आणले, लगेच पोस्ट लगेच. आणि पोस्ट काय केली माहिती का तुम्हाला? त्याची पोस्ट तुम्ही चेक करा. 1,20,000 पत्र्याचं पण घर नीट होत नाही, त्याला पैसे कमी पडतात. हे 2 मजली घरकुलाचं पोस्ट छापली स्वतःची पोस्ट. आपण काय पोस्ट करतो हे तरी बघा ना तुम्ही. 1,20,000 2 मजली घर होतं का? घरकुल होतं का? आपण ज्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय त्यावेळी जबाबदारीने काम केलं पाहिजे, गांभीर्याने काम करायला पाहिजे. आता त्या लोकांना पैसे कमी आहेत, त्यांना पैसे द्यावे लागणार, रोखी थोडी मदत करायला तर त्यांचं घरकुल होणार. हे फक्त जाहिरात करून मोकळे होतात, नंतर काही बघत नाही ते काम झाले नाही झाले, काही बघत नाही, फक्त जाहिरात करून मोकळे. आता देखील पाईटमधला एक रस्ता आहे, पाणंद रस्ता, गायमुखकडनं करंडे वस्ती खेंगले वस्ती 20 लाख रुपयाचा रस्ता आहे पाणंद रस्त्याचा. बघा आता काल त्यांनी भूमिपूजन केले. BDSला बिल रेडी आहे, असू द्यात पैसे जाऊ नये म्हणून तुम्ही बिल काढून ठेवले. पण तो रस्ता यांनी विधानसभेच्या निवडणुकीला मशीन लावून केला आणि आता फक्त वरवर सपाट करणार आणि त्याचं बिल काढणार. म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये कामं करायची आणि त्याच्यामध्ये लोकांना दाखवायचं मी लोकसभागातून केली आणि नंतर शासनाचे पैसे टाकून त्याच्यावर बिलं काढायची. हे जे या पद्धतीने चाललेले लोकांना रेकॉर्ड आहे, GPS फोटो आहे तुम्ही केलेल्या कामाचे. शेवटी आज नव्हते हे पुढे येणार आहे सगळं. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे करतोय आणि आपल्याकडे कुणीच पाहत नाही, हे जर त्यांच्या डोक्यामध्ये असेल तर ते चुकीचं आहे. आणि त्यामुळं मेजरमेंट बुक जे असते MB असते ती MB चेक केल्यानंतर हे कळतं सगळं. अगोदर जे GPSचे फोटो आहे, पहिला रस्ता कसा होता आता कसा होता. त्यामुळं त्यांनी कृपा करून दुसऱ्यावरती आरोप करताना, दुसऱ्यावरती टीका करताना आपण विद्यमान आहोत, आपलं काम करणं जबाबदारी आहे, नियमन करणं जबाबदारी आहे, तालुका पुढील आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी ढकलून केवळ उथळपाडणं लहान लहान जाहिराती करून लोकांची दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं. त्याने चांगलं काम खेचून आणलं, आम्ही त्याचं अभिनंदन करू. राज्याच्या बजेटमधून पैसे आणू दे, मोठे पूल आणू दे. किती मागणी आहे आता, किती प्रचंड त्या ठिकाणी लोकांची पुलाची मागणी आहे, मोठ्या रस्त्यांची मागणी आहे. काय अवस्था आहे तुम्ही चेक करा. खड्डे भरायचं काम सुद्धा तुम्ही देशमुखकडे मांजरेपर्यंत जा, खड्डे सुद्धा भरल्याचं काम त्या ठिकाणी इतके वाईट पद्धतीने खड्डे भरले की आज लोक म्हणणार नाही खड्डे भरले. ही जबाबदारी कुणाची? एका ठिकाणी कुठेतरी फोन केला लगेच उद्या खड्डे भरा. ते एवढं ऍक्शन करणं सोपं आहे ना. बाकी ठिकाणची अवस्था बिघडूची काय? आज खड्डे भरलेत त्यांनी, कोण बिल काढतंय, कोण एजन्सी नेमलेले आहेत, याच्यात तुम्ही खोलात जात नाही. फक्त मीडियाच्या समोर प्रदर्शन करणं, पोस्ट करणं, याच्यावर एक आभासी चित्र निर्माण करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते सर्वस्वी चुकीचं आहे. त्यामुळे खेड तालुका पाठीमागे येणार आहे. आम्ही दिलीप अण्णांना विनंती केली की अण्णा सगळ्याच गोष्टी तुम्ही बोलू नका, आम्ही पण त्या ठिकाणी बोलणार आहोत. आता साधी गोष्ट आज तुम्हाला सांगतो, प्रोटोकॉलच्या विषयामध्ये मी स्वतः भाजपमध्ये काम केलेलं आहे. मी मावळ तालुक्यात ज्यावेळी जायचो, बाळाभाऊ वेगळे मंत्री होते तरी दिगंबर शेट्टी कृष्ण वेगळे आले तर कधी त्यांनी आशीर्वाद दिला नाही. ते म्हणजे माझ्यापेक्षा वयाने ते मोठे, ते स्वागत करायचे. तुम्ही चेक करून बघा. आता दिलीपांना 3 टर्मचे आमदार आहे, एवढे वर्ष त्यांचं नेतृत्व आहे, सिनियर आहे, मग त्याने आशीर्वाद दिला, बिघडलं कुठं? नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.